प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 18 सप्टेंबरच्या भागात तुम्ही बघणार आहात आता प्रतिमा आत्याचा ॲक्सिडेंट रिक्रिएट केला जाणार आहे. काल तुम्ही पाहिलं होतं प्रेक्षकांनो की यात प्रियाने ती चिठ्ठी अशी हिसकावली होती रविराजांच्या हातातनं आणि आता ती चिठ्ठी बघत असते लगेच. आता या पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात सायलीला दे ती प्रिस्क्रिप्शन. प्रतिमाला गोळ्या सायलीच देणार आहे एरवी. प्रिया लगेच वाद घालायला लागते पूर्णाजीशी आणि म्हणते नाही पूर्णाजी, ही माझी आई आहे, मग तिला गोळ्या देण्याची जबाबदारी, तिची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे ना. आता रविराज तिच्याकडे आश्चर्याने आणि रागाने दोन्ही बाजूने बघतायत. आता प्रिया म्हणते बाबा, अहो बाबा मी देईल ना गोळ्या औषधं तिला वेळेवर. नाही म्हणजे मला माहिती आहे मी कधी कधी जरा जास्ती हट्टीपणा करते, पण बाबा अहो एकदा तरी मला चान्स द्या ना. पूर्णाजीच्या अजिबात मनात नाहीये बरं का हिच्याजवळ ते औषधं द्यायचे, पण आता लगेच ही म्हणते नाही नाही बाबा, मी कोणालाच ना तक्रार करायची संधी देणार नाही हो. आता ते रविराज म्हणतात हे बघ तन्वी, तूच गोळ्या दे प्रतिमाला, पण आता त्या गोळ्या मला अश्विनकडनं मागवाव्या लागतील की नाही. आता ते रविराज काय करतात ते प्रिस्क्रिप्शन तिच्या हातातनं लगेच असं हिसकावून घेतात बरं का प्रेक्षकांनो. आता अर्जुन सायलीकडे असा बघतोय. अर्जुनची पण इच्छा नाही आहे की तिच्या हाताने औषधं द्यावेत प्रतिमा आत्याला, पण सायली फारच भोळी आहे. ती अर्जुनला खुणवते बघा बघा, तिला वाटतंय की नाही तिच्या आईसाठी काहीतरी करावं म्हणून. आणि आता रात्री अंथरुणं पांघरुणं टाकताना त्यांचा तोच विषय चालू आहे. सायली म्हणते बघितलं ना, प्रियाने प्रतिमा आत्याला औषधं देण्याची जबाबदारी दिली आहे, तरी तुम्ही म्हणतायत की ती तन्वी नाहीये म्हणून. आता अर्जुन तिला म्हणतो. मग आता सायली पुढे म्हणते प्रिया कितीही चिडखोर असली ना, स्वतःच्या मनाचं तेच खरं करणारी असली तरी तिच्या आईकडे दुर्लक्ष नाही करणार ती. आता अर्जुन पुन्हा असं म्हणतो तिला. आता सायली चिडते आणि मग त्याच्याकडे बघून म्हणते माझे मुद्दे तुम्हाला पटत नसले ना की तुम्ही हे असं करत असता. आता अर्जुन म्हणतो बरं नाही म्हणणार. मग सायली म्हणते अहो त्याच्यापेक्षा कबूल करा ना की प्रियाच तन्वी आहे आणि हा विषयच बंद करून टाका. अर्जुन म्हणतो मी हा विषय काढलाच नाहीये. मग सायली म्हणते पण तुमच्या मनातनं कुठे गेलंय ते सगळं. मग आता अर्जुन नुसता करतो. सायली म्हणते बघा परत केलं तुम्ही. अर्जुन आता वैतागतो आणि म्हणतो मी काही बोललेलं तुम्हाला चालत नाही, मी नुसतं म्हणलं तेही तुम्हाला चालत नाही, मी काय करू मिसेस सायली. मग सायली म्हणते तुमचं जे वकिलाचं डोकं आहे ना त्याला जरा विश्रांती द्या, नाही तर जाऊ दे, मी कशाला बोलत बसू तुमच्याशी, मी जाऊन झोपतेच बरी. आता अर्जुन म्हणतो बरं झोपा झोपा गुड नाईट. पण आता सायलीला आश्चर्यच वाटते की हा आपल्याला भावका देत नाहीये. असो, पण आता ती तन 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 करते आणि झोपी जाते तिच्या अंथरुणावर. ते अंथरुणं पांघरुणं आपटते आणि झोपायची पद्धत बघा ना, तळपाय उघडे ठेवले त्यांनी मग झोपली आहे. आता तो अर्जुन तिच्याकडे असा बघत असतो आणि प्रेक्षकांनो इथे ना खूप मोठा पोपट झालेला आहे. रादर माझाच झाला असं म्हणायला हरकत नाही, मी जरा जास्तीच उड्या मारत होते. आता बघा बघा त्यांनी कसं दाखवलंय की सायलीच्या पायाकडे कॅमेरा केलाय. अर्जुन तो पाय बघतोय असंच दिसतंय ना आपल्याला. आता अर्जुन म्हणतो अरे हे काय आहे, आणि असा तो पटकन उठून येतो आणि काय करतो तो तर त्या सायलीच्या पायाच्या बाजूला असलेली त्याची निळ्या रंगाची फाईल घेतो आणि म्हणतो अरे अच्छा ही फाईल कुठून आली आहे. काय पोपट गेला प्रेक्षकांनो आपला, बापरे. पण काय करणार, आपलं प्रेमच तेवढं आहे मालिकेवर, त्यामुळे आपण आणखीन वाट बघू शकतो की केव्हा रिव्हील होईल हे तुळशीपत्राचं सत्य. तर आता पहाट झालेली दाखवली आहे. अर्जुन त्याचं काम करायला लागतो रात्री. आणि आता ही सायली विमल दोघी जणी नाश्ता वगैरे सर्व करतात सगळ्यांना. आणि आता ही सायली रविराजांजवळ येते तेव्हा रविराज म्हणतात सायली हे बघ ह्या घे गोळ्या, डॉक्टर श्रद्धानी दिलेल्या गोळ्यात बघ, प्रतिमाला दे. आता प्रिया त्या गोळ्या बघते आणि लगेच तन 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 करून तिच्या जवळ येते, एकदम अशी फास्ट येते बरं का, आणि म्हणते थांब सायली, तू का देणार ग माझ्या आईला दूध, माझ्या आईचं औषध पाणी मी करणार आहे, असं ठरलंय ना आपलं काल. आता कधी ठरलं हे तिनेच ठरवलंय. असो, आता सायली तिच्याकडे बघत राहते. मग ती म्हणते तिला दूध पण मीच देणार आहे आणि गोळ्या पण मीच देणार आहे. महा डॅम्बिश ही प्रेक्षकांनो, हिला गोळ्या बदलायच्या आहेत ना म्हणून. बघा आता कशी करते. आता या अर्जुनचं बारीक लक्ष आहे तिच्याकडे. कल्पना त्यांना काही आवडलं नाही तिचं वागणं, कोणाला आवडतं म्हणा. असो, आता लगेच ही प्रिया त्या गोळ्या काढते बाटलीतनं, सायलीला अशी खुन्नस देते आणि त्या प्रतिमाला म्हणते आई गोळ्या घे. आणि मनातल्या मनात विचार करत असते या गोळ्या फेकून देऊन साध्या गोळ्या ठेवावं लागतील मला याच्यात, म्हणजे बघूयात या प्रतिमाचा मेंदू सुधारतो का थिजूनच राहतो. आणि आता त्यातली एक गोळी काढते आणि प्रतिमा त्याला म्हणते आई घे गोळी घे, याच्यातली एक, पटकन घे गोळी.
तोंडावर साखर आहे तिच्या आज प्रेक्षकांनो. आता त्या प्रतिमा त्या घेतात गोळी. आता लगेच त्यांच्या डोक्यावरून हात काय फिरवते आणि त्यांच्याकडे बघून हसते काय आणि म्हणते शहाणी आहे माझी आई, खूप शहाणी आहे. पण तू 1.5 शहाणी आहे, त्याचं काय करायचं? प्रेक्षकांनो, आपण आपल्या चॅनलवर फक्त कॅरेक्टर बद्दल बोलत असतो. तर आता ती प्रतिमा त्याला खूप फोर्स करते, घे ना आई, दूध घे ना, ते सगळं पिऊन टाक. आता ते औषध दाबलं बरं का ह्या पठ्ठीने. कमाल आहे नाही, पण कोणालाही बाटली मागावीशी नाही वाटली परत. आता सायली म्हणते, बघा बघा, बघताय ना तुम्ही, प्रिया तिच्या आईची किती प्रेमाने काळजी घेते ते, आणि सगळ्यांना कळतंय हे जाणवतंय. तुम्ही तुमच्या डोक्यात जो संशय घेऊन बसलाय ना, तो घेऊन बसाच तसा. आता अर्जुन तिला काही बोलतच नाही, पण आता त्याचं लक्ष मात्र प्रियाकडेच आहे बारीक. आता या पूर्णाजी म्हणतात, तन्वी तिचं दूध पिणं झालं प्रतिमाचं की तिला खोलीत घेऊन जा तिच्या. आता लगेच ही म्हणते, अगो पूर्णाजी मला अर्जंटली बाहेर जायचंय. रविराज म्हणतात, अगं कुठे निघाली अचानक एकदम? आता ही लगेच घाईघाई ते चहा का कॉफी काय पिते आणि म्हणते, अहो बाबा मला अर्जंट सबमिट करायचंय माझं असाइनमेंट, मला लगेच निघावं लागेल, मी निघते बाबा, बाय 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 बाय. अशी पटकन भुरकून निघाली ना. आता बघा प्रेक्षकांना, जो प्रश्न रविराजांच्या मनात यायला पाहिजे तो प्रश्न आलाय अर्जुनच्या मनात. अर्जुन विचार करतो, हिचं कॉलेज कधी असतं, ही कधी जाती, हिचे लेक्चर कधी असतात, ही काय शिकते, नेमकं बघावं लागेल मला. आहे कुठे हिचं इन्स्टिट्यूट आणि कॉलेज, अशी कुठे निघाली ही अचानक? नाही, आता मला हिचा पाठलाग करावा लागेल. अर्जुन आता विचार करतो आणि पटकन निघतो त्या प्रियाच्या मागे मागे. सायली म्हणते, अहो थांबा, कुठे निघाला, डब्बा तरी घ्या. अर्जुन म्हणतो, नाही मला अर्जंट निघायचंय, मी निघालो. आता अर्जुन काही बोलणार, म्हणजे सायली पुढे काही बोलणार तेवढ्यात अर्जुन निघाला आणि आता लगेच त्या प्रियाचा पाठलाग करू लागलाय. आता प्रियाची गाडी पुढे आणि याची गाडी मागे. आता ते बाकीचे पण सगळे आपापल्या कामाला निघालेत. तर आता पुढे आपण बघतोय, ही प्रिया पुढे असते आणि अर्जुन तिच्या मागे. बराच वेळ दाखवलंय त्यांनी हे. मग आता इकडे सायली गणपती बाप्पाच्या पूजेची तयारी करत असते आणि अचानक तिला असं वाटतं की गणपती बाप्पाशी बोलावं. ती म्हणत असते बाप्पांना, बाप्पा प्रतिमा त्याची स्मृती परत आणणार आहे. पूर्णाजी, रविराज यांच्या सगळ्यांच्या किती अपेक्षा आहे. डॉक्टर श्रद्धा म्हणाल्या होत्या की प्रतिमा त्याच्या केसमध्ये इतर उपचार असू शकतात, वेगळे उपाय पण करता येतील. मग फक्त औषधांवर अवलंबून राहणं कितपत योग्य राहील? बाकीचे उपाय पण केले तर? मी विचारून पाहिलं डॉक्टरांना. तर आता या सायलीला असं वाटतं आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करावं असं त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं ना. म्हणून आता ती त्या डॉक्टरांना फोन करते की काय करता येईल प्रतिमा आत्याच्या बाबतीत. म्हणून आता तिने लगेच त्या डॉक्टर श्रद्धांना कॉल केला. सायली फोन लावून म्हणते, हॅलो, डॉक्टर, मी ना सायली सुभेदार बोलते, तुम्ही कामात नाही आहात ना? तेव्हा या डॉक्टर हसतात छान आणि म्हणतात, नाही ग, बोल, कशी आहेस? प्रतिमा वहिनी ठीक आहेत ना? आता सायली म्हणते, हो अगदी ठीक आहेत, त्यांच्या सगळ्या गोळ्या वेळच्या वेळेवर देतोय आम्ही. डॉक्टर, मला ना एक विचारायचं होतं, तुम्ही म्हणाला होतात ना की प्रतिमा आत्याच्या केसमध्ये इतरही काही उपाय असू शकता, नाही म्हणजे ते आउट ऑफ द बॉक्स वगैरे काहीतरी म्हटला होतात ना तुम्ही, आपण तसं काही करू शकतो का? सायलीने हा प्रश्न विचारल्यावर त्या डॉक्टरांना जरा टेन्शन आलंय असं त्यांनी दाखवलं प्रेक्षकांनो. पण आता बघा, सायली इकडे डॉक्टरांशी बोलतीये आणि अर्जुन तिकडे त्या प्रियाचा पाठलाग करतोय असं त्यांनी आधीमध्ये दाखवलंय. मग आता सायली पुन्हा म्हणते, हॅलो, आहात ना डॉक्टर फोनवर? आता ह्या डॉक्टर जरा विचार करतात आणि म्हणतात, सायली, हो मी आहे फोनवर. अगं आहे एक उपाय, पण तो उपाय ना खूप रिस्की आहे बरं का सायली, म्हणजे तो उपाय करायचा की नाही याचा विचार करावा लागेल आपल्याला. सायली त्या डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर तुम्ही जे सांगाल ना ते आम्ही करू शकतो, तुम्ही प्लीज सांगा ना कुठला उपाय आहे? त्यावर ते डॉक्टर म्हणतात, हे बघ सायली, माझ्याकडे जेव्हा प्रतिमा वहिनीसारखे ट्रॉमा पेशंट येतात ना, तेव्हा बऱ्याचदा आम्ही त्या पेशंटला आधी घडलेली धक्कादायक घटना असते ना ती परत घडवण्याचा सल्ला देतो. सायली म्हणते, आधी घडलेली घटना परत घडवायची म्हणजे काय डॉक्टर? तेव्हा या डॉक्टर म्हणतात, अगं सायली, उदाहरणार्थ एखादा पेशंट एखाद्या शॉक मध्ये गेलेला असेल ना, म्हणजे बघ एखादा माणूस जर उंचावरनं खाली पडला असेल आणि शॉक मध्ये असेल तर आम्ही काय करतो, ती जी परिस्थिती आहे ना ती पुन्हा निर्माण करतो. म्हणजे मग त्याला असं वाटतं की आपण आत्ता उंचावरनं पडणार आहे, मग त्याच्या जुन्या घटनेचा म्हणजे मनाच्या तळाशी गाडलेल्या आठवणी जाग्या होतात अचानक. सायलीला हे फार भारी वाटतं प्रेक्षकांनो.
मग डॉक्टर म्हणतात मग त्या पेशंटला ना नॉर्मल व्हायला मदत होते. प्रतिमा वहिनीच्या बाबतीत हा ॲक्सिडेंट रिक्रिएट करणं खूप अवघड आहे. म्हणजे हा उपाय चमत्कार घडवून आणणारा असला ना सायली, तरी पण सध्या ना आपण त्यांना औषधच देऊयात. मग आता सायली म्हणते, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का डॉक्टर, 20-22 वर्षापूर्वी जो अपघात घडलाय प्रतिमा आत्यांच्या बाबतीत, तो अपघात आपण पुन्हा एकदा निर्माण करायचा तर त्यांची स्मृती परत येईल का? तेव्हा त्या डॉक्टर म्हणतात, हो सायली, तसंच काहीसं. आता सायलीला एवढा आनंद होतो, ती म्हणते बरं बरं, थँक्यू हं डॉक्टर, असं म्हणून तिने आता फोन ठेवून दिलाय. प्रेक्षकांनो, या डॉक्टर किती छान आहेत ना, मला फार आवडल्या. तर सायलीने तिला काहीतरी मार्ग सुचलाय म्हणून पटकन आता गणपती बाप्पाचे आभार मानलेत प्रेक्षकांनो, आणि आभार मानून तिची तंद्री लागली आहे गणपती बाप्पाजवळ. आता इकडे पहा प्रेक्षकांनो, प्रिया उल्लू बनवण्यात नंबर 1 आहे, पण अर्जुनही काही कमी नाहीये म्हणा. या प्रियाने काय केलंय, महिपतच्या घराजवळ बरोबर तिची गाडी थांबवली आहे आणि विचार करत असते, आज काहीही करून साक्षी महिपतला भेटून पुढचा प्लॅन ठरवायलाच पाहिजे. आता मागोमाग असते अर्जुनची गाडी. बरं, अर्जुनही किती हुशार आहे, तिच्या गाडीच्या मागे गाडी आणायची गरज होती का, थोडी अलीकडे थांबवायची ना, मग तिला दिसली कुठे असती. याने लगे लगोलग तिच्या गाडीच्या मागे गाडी लावलेली आहे, मग आता तिला दिसणार नाही का. आता ती काचेतून बघते आणि म्हणते, हे अरे अर्जुनची गाडी आहे वाटतं. अरे देवा, मी महिपतला भेटणार आहे हे त्याला कळलं असेल काय, म्हणून हा माझा पाठलाग करतोय का काय. आता अर्जुन विचार करतो, अरे हे तर महिपत शिखरेचं घर आहे. आता इकडे प्रिया विचार करत असती, बाप रे मी मेले, आता काय करू मी. आता हा अर्जुन विचार करतोय, प्रिया महिपत शिखरेच्या घरासमोर काय करतेय. आता प्रेक्षकांनो, किती किती कॉमन सेन्स आहे, तिचं त्याच्याशी कनेक्शन असू शकतं याचा विचार का नसेल आला अर्जुनच्या मनामध्ये. म्हणजे कोणीही सांगेल ना, असं कोणाच्या घराजवळ थांबलं तर नक्की हिचा आणि त्याचा कॉन्टॅक्ट आहे म्हणून. प्रिया आता विचार करते, नाही 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 नाही, काही झालं तरी स्वतःला सेफ तर करायलाच हवं, महा बनेल ही प्रिया. तर आता ती गाडीच्या खाली उतरते प्रेक्षकांनो, असं दाखवते जसं काही तिला समजलंच नाही अर्जुन मागे आहे. उगाच आपलं गाडीला हात लावून इकडे तिकडे बघते आणि मग अर्जुनच्या गाडीकडे बघते आणि अशी हळूहळू त्याच्या गाडीकडे येत असते. अर्जुन लगली दाखवतो की तो बिझी आहे मोबाईलमध्ये म्हणून. प्रिया त्याच्या गाडीची काच अशी ठोठावते आणि म्हणते, अय्या अर्जुन तू इथे. लगेच अर्जुनही म्हणतो, अरे तन्वी तू इथे. अगं मी तुला विचारायला हवं ना हे, अगं तू कॉलेजला चालली होतीस तर या रस्त्यावर काय करतेस, म्हणजे तसं मीच विचारायला हवं ना तुला हे तन्वी. आता ही गडबडून जाते आणि मग लगेच उत्तर काढते ही, म्हणजे काय पटकन हजर जबाबी आहे ना ही. लगेच म्हणते ती, अरे काय ना, इथे पुढेच माझी एक मैत्रीण राहते, तिला मी पिकअप करणार होते आणि मग कॉलेजला जाणार होते आणि माझ्या अचानक लक्षात आलं रे की माझ्या टायरमध्ये हवा कमी आहे. मी चेक करायला उतरले खाली आणि बघते तर काय, तू म्हणजे माझ्या गाडीच्या जस्ट मागे तुझी गाडी होती. तू काय पाठलाग करतोयस का माझा. अर्जुन आता सुस्पष्टपणे म्हणतोय, हो मी तुझाच पाठलाग करतोय. प्रिया घाबरतच म्हणते, का माझा पाठलाग का करतोयस तू. आता हा लगेच सस्पेन्स मूडमधून रोमॅन्टिक मूडमध्ये गेलाय. तो म्हणतो, काय आहे ना, घरी कोणी आपल्याला वेळ देत नाही ना, आपला स्पेशल स्पेस कोणी आपल्याला देत नाही. मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे तन्वी. मी हाच विचार केला की मी आणि तू तुझं कॉलेज संपल्यावर बाहेर कुठेतरी जाऊयात. नाही म्हणजे माझा विचार तुला बरोबर वाटला ना. प्रियाचं उत्तर ऐका, त्यावर मला असं हसू आलं. प्रिया म्हणते, अरे म्हणून तू माझ्या पाठीपाठी आलायस का. आता प्रिया हसायला लागते आणि म्हणते, अरे मग काय, कॉलेज को मारो गोली, आपण जाऊयात कुठेतरी बाहेर. अर्जुन म्हणतो, अगं पण तुझी ती मैत्रीण. आता प्रिया म्हणते, अरे तिला सांगेल ना मी की मी कॉलेजला येत नाही, तुझी तू जा. हे अर्जुन, आपण कुठल्या कॅफेला जायचं का. आता हा पठ्ठ्या म्हणतो, अगं कॅफेला कशाला, माझ्या कॅबिनला जाऊया ना आपण ऑफिसमध्ये. माझ्या कॅबिनपेक्षा सेफ आणि प्रायव्हेट जागा कुठे मिळणार आहे आपल्याला. आता ही प्रिया जागेवरच उड्या मारायला लागते आणि म्हणते, हो अर्जुन, डन डन डन, येते मी, तू हो पुढे, भेटूया 10 मिनिटात तुझ्या ऑफिसमध्ये. प्रियाला काय करू आणि काय नको असं झालंय प्रेक्षकांनो. आणि आता अर्जुनला ती मोठ्या प्रेमाने म्हणते, बाय अर्जुन. आता लगेच अर्जुन म्हणतो, बाय. अरे पण ते सी यू म्हणायचं राहिलं ना, म्हणजे आता भेटूयात लवकरच असं म्हणतात ना. एक मी लॉजिक लावून सांगितलं तुम्हाला. असो,
तर प्रिया आता त्याचा निरोप घेते आणि तिच्या गाडीकडे जात असते. आणि आता तिच्या मनात येतं, अरे मला उगाचच वाटलं अर्जुन माझा पाठलाग करतोय, पण प्रेक्षकांनो ही अर्जुनची फार मोठी अचीवमेंट आहे. म्हणजे प्रियाला बनवतोय तो, हे काही जोक नाही आहे. एकतर प्रिया म्हणलं की तपीला ओळखणारी पोरगी आहे. तर आता ती मनात विचार करत असते, मी विनाकारण विचार करत होते अर्जुन माझा पाठलाग करतोय, तो तर गळ्यापर्यंत माझ्या प्रेमात बुडालाय. आता हिच्या नाकात तोंडात पाणी जाणार आहे. असो, आता ती अशी उड्या मारतच गाडीमध्ये बसली आहे आणि अर्जुनकडे बघत बघत वगैरे वगैरे चाललंय तिचं काहीतरी. पण आता अर्जुनच्या मनात विचार येत असतो, हिच्या पायावरचा बर्थ मार्क बघण्याचा चांगला चान्स आहे. म्हणजे ते पायावरची तुळशीपत्राची खुंटाला पाहिजे. अरे लॉलीपॉप देत आहेत हे आपल्याला तुळशीपत्राचा, दाखवत नाहीये, दाखवा लवकर. आता ही सायली त्या गणपती बाप्पाजवळ बरेच विचार करत उभी आहे. ती विचार करते की त्या अपघाताची पुनरावृत्ती. अरे बापरे, हा विचार सुद्धा मनाला भीतीदायक वाटतोय. म्हणजे तो अपघात म्हणजे सुभेदार कुटुंबाला झालेली कायमची जखम आहे. पण डॉक्टर म्हणतायत तसे त्या प्रयोगाला यश मिळालं तर, प्रतिमात्याला आठवलं तर, कळतच नाहीये. अशा उपचाराने ती जखम बरी होईल का त्यावरची खपली निघून ती पुन्हा रक्तबंबाळ होईल? काय करू बाप्पा, काहीतरी मार्ग सुचव रे. आता ते रविराज पण आले तिथे गणपती बाप्पाजवळ. ते देवाला नमस्कार करतात आणि सायलीला म्हणतात, सायली अगं मला कॉफी देशील का? आता त्यांनी तिला सांगितलंय बरं का, पण आता ही हिच्याच तंद्रीमध्ये असते. रविराज आता तिथून जात असतात तेव्हा त्यांना अचानक असं वाटतं की अरे हिने ऐकलं की नाही हे, म्हणून ते पुन्हा तिच्या जवळ जातात आणि म्हणतात, अगं सायली अगं काय झालं, मी तुला कॉफी मागितली. आता लगेच ती पुन्हा म्हणते, काय झालं रविराज काका, तुम्हाला काही हवंय का? मग आता रविराज म्हणतात, अगं काय झालंय तुला, एवढा कसला विचार करत होतीस तू? मग आता सायली त्यांना अगदी स्पष्टपणे सांगते बरं का, रविराज काका माझा ना खूपच गोंधळ उडालाय बघा, काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ना मला काही कळतच नाहीये बघा. रविराज म्हणतात, का ग सायली, काय झालंय असं एवढं? मग सायली म्हणते, रविराज काका मी त्या डॉक्टर श्रद्धा जोशींना फोन केला होता आणि त्यांना विचारलं मी की प्रतिमा आत्यासाठी आणखीन काय उपाय असू शकतात, म्हणजे त्यांच्या स्मृती परत येण्यासाठी. काका माफ करा मी डॉक्टरांना फोन करण्यापूर्वी तुमची परवानगी घ्यायला हवी होती ना. पण प्रेक्षकांनो मला इथे प्रश्न पडलाय, जर हिने परवानगी घेतली नाही कोणाची तर हिच्याकडे डॉक्टरचा नंबर आला कुठून? असो, घेतला असेल म्हणा इंटरनेटवरून, आपण आपला समजूत करून घ्यावी. तर रविराज म्हणतात, हे बघ सायली, प्रतिमासाठी तू कोणाची काहीही परवानगी घ्यायची गरज नाहीये, कारण तू प्रतिमासाठी जेवढी धडपड करतेस ना तेवढी धडपड या घरामध्ये कोणीच करत नाही. काय म्हणाल्या डॉक्टर? मग आता ही सायली म्हणते, डॉक्टरांनी ना मला एक कल्पना सुचवली आहे. म्हणजे त्या मला म्हणाल्यात की जो अपघात घडून गेलाय ना प्रतिमा आत्याच्या बाबतीत, आपण त्याची पुनरावृत्ती करायला हवी. मग आता सायली सगळं काही डिटेल बोलते, ते ऐकवलं नाही आपल्याला, फक्त तबला ऐकवलाय पुढे त्यांनी. मग आता सायली शेवटचं वाक्य बोलते, पण काका मला ना आता खूप भीती वाटते. म्हणजे एका बाजूला असं वाटतंय की प्रतिमा आत्यासाठी हा धोका आपण पत्करायचा आणि दुसरीकडे असं वाटतंय काही भलतंच घडलं तर. काका मला कळतच नाहीये काय करावं आपण नक्की, घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती कशी करायची? आता रविराजांना फार पटलंय बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे या बाप लेकींचे विचार सारखे आहेत. आता हे रविराज म्हणतात, हे बघ आपण तो अपघात घडवून आणायचा, मग आपण प्रतिमाच्या या स्मृती आणण्यासाठी आकाश पाताळ एक करूयात. म्हणजे मी तर करू शकतो सायली, आपण प्रतिमाची स्मृती आणण्यासाठी आकाश पाताळ एक करूयात. अगं भीती कशाची बाळगायची त्यात? मग आता सायली म्हणते, मग तुम्हाला वाटतंय का की आपण हे रिक्रिएशन केलं तर काही वाईट घडणार नाही? मग आता रविराज म्हणतात, अगं सायली, नशिबाने आपली खूप परीक्षा घेतली आहे आतापर्यंत आणि ते सुद्धा थकलं असेल ग आता, आणि जे काही होईल ना ते चांगलंच होईल. मला रविराजांचे हे वाक्य खूप भावून गेलं मनाला प्रेक्षकांनो. खरं आहे, इतकं नशिबाने चटके दिल्यानंतर माणूस असं दगड होऊन जातं, त्यामुळे त्याला एवढ्या तेवढ्या कारणावरनं टेन्शन घ्यायची गरजच वाटत नाही. हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो. आता सायली म्हणते, चालेल काका, मग आपण हा उपाय नक्की करूयात. मग आता रविराज म्हणतात, हो चालेल सायली, आपण करूयात. मग आता पुन्हा सायलीच्या चेहऱ्यावर जरा टेन्शन आलंय. मग रविराज म्हणतात, काय ग सायली, आता काय झालंय? मग सायली म्हणते, रविराज काका मला पटली ही कल्पना, तुम्हाला पटली आहे, पण पूर्णाजी
त्या देतील का परवानगी या अपघाताला पुन्हा एकदा पुनरावृत्त करायला? आता टेन्शन तर रविराजांना पण आलंय आणि लगेच त्यांनी पूर्णाजीचा सीन दाखवलाय प्रेक्षकांनो. यांनी पूर्णाजीला ते सगळं सांगितलंय आणि ऑफकोर्स पूर्णाजीचा या सगळ्या गोष्टीला विरोधच होता. पूर्णाजी म्हणत असतात, म्हणजे डायरेक्ट सीन दाखवला त्यांनी, नाही 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 नाही, मी तुम्हाला हा धोका पत्करू देणार नाहीये. रविराज त्यांना पटवून देत असतात, पूर्णाई अहो यामध्ये जेवढा धोका आहे ना त्यापेक्षा जास्ती खूप फायदे आहेत. या ऍक्सिडेंटच्या रिक्रिएशनमुळे प्रतिमाची स्मृती परत येऊ शकते. प्रतापराव म्हणतात, अरे रविराज पण त्यात रिस्क किती आहे? जी जखम आधी आपल्याला मिळाली होती ती पुन्हा घडवून आणायची. मग कल्पनाताई म्हणतात, हो ना भाऊजी, आणि भलतं सलतं काही घडलं तर काय करायचं आपण? सायली म्हणते, आई अहो असं काही होणारच नाहीये. या पूर्णाजीचा पूर्ण विरोध आहे प्रेक्षकांनो या सगळ्याला. सायली म्हणते, आई अहो म्हणजे हे सगळं ना आपण जे करतोय ना ते प्रतिमा आत्यासाठीच करतोय आणि तो अपघात थोडीच खरा असणार आहे. प्रतिमा आत्याची स्मृती परत येईल ना, ते महत्वाचं आहे. पूर्णाजी म्हणतात, अगं सायली पण आपण ही चर्चा का करतोय? प्रतिमाला औषधं सुरू केली आहेत ना, मग तेवढं पुरे. सायलीचा आता जरा मूड ऑफ झालाय. मग रविराज कन्व्हिन्स करतात पूर्णाजीला, अहो पूर्णाई हा एक हुकमी उपाय आहे. आपण प्रतिमाची स्मृती या उपायामुळे परत आणू शकतो, पण प्रतिमाचा जीव धोक्यात आणून मी आणि सायली असं काही करू असं कसं वाटतंय तुम्हाला पूर्णाई? मग आता हे प्रतापराव म्हणतात, अरे रविराज पण आपल्या मनात भीती आहे ना या सगळ्याची. आता रविराज म्हणतात, हो भीती मला सुद्धा वाटतेय, पण ह्यामुळे जर प्रतिमाचं भलं होणार असेल तर काय हरकत आहे. पण या भीतीपेक्षाही जास्ती माझ्या मनात खूप आशा आहेत. म्हणजे प्रतिमा माझ्या समोर जरी असली ना पूर्णाई, तर आमच्या दोघांमध्ये 2 ध्रुवांचं अंतर आहे हो. म्हणजे तिने माझ्या नावाचं मंगळसूत्र घालायचा नकार दिलाय याचा त्रास नाही होते मला. तिने मंगळसूत्र घालावं नाही घालावं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तिने आमचं नातं स्वीकारायला नकार दिलाय याचा जास्ती त्रास होतो मला पूर्णाई. म्हणजे यांचं बिचाऱ्यांचं दुःख काहीतरी वेगळंच आहे प्रेक्षकांनो, त्यांच्या मनाचा कोणी विचार करत नाही. तर आता रविराज म्हणतात, जीव जाईपर्यंत मी तिची वाट बघायला तयार आहे. तिच्या डोळ्यात माझी ओळख पाहण्यासाठी मला आणखीन किती दिवस वाट पाहावी लागणार आहे पूर्णाई? आता पूर्णाईंना रविराजांचे हे वाक्य फारच स्पर्शून गेलं बरं का मनाला. म्हणजे खरंय या रविराजांनी बरीच परीक्षा दिली आहे बिचाऱ्यांनी आणि आता ते रविराज असे बारीक तोंड करतायत आणि पूर्णाजीला पण प्रचंड टेन्शन आलंय की हा धोका आपण कसा पत्करायचा. प्रेक्षकांनो माझा एक वेगळाच अंदाज आहे इथे. म्हणजे कालचं तर सगळं ते गेलं पाण्यात आपलं. आता उद्या त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय. या प्रियाच्या पायावर तो कॉफी सांडतो अर्जुन आणि विचार करतो की आता आईच्या पायावरचा बर्थ मार्क म्हणजे ती जन्मखून आपल्याला कळणार. आणि आता ती पाय धुवून येते आणि ते तिच्या पायाचं ते सगळं खोटं खोटं स्केच पेनचं लावलेलं ते ओला पाय असल्यामुळे त्याच्या फरशीवर उमटतं आणि याला कळतं की हे काहीतरी खोटे स्केच पेनचे नाही ते शाईचे डाग आहेत आणि तिची जन्मखुणा आता काहीतरी एक्सपोज झाली. मला असं वाटतं प्रेक्षकांनो की हे अपघातावर फोकस करतील आणि प्रतिमात्याचा तो अपघात घडवतील ना, तर त्यामध्ये मैपत, नागराज आणि प्रिया हे त्या प्रतिमाला उडवतील असं मला वाटतंय एक अंदाज. पण तसं होऊ शकणार नाही. बघूयात पुढे काय काय घडतंय. पण ज्यांनी अजून चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कला अद्वैतचा सुद्धा रिव्ह्यू देत असते प्रेक्षकांनो, तो सुद्धा छान असतो रिव्ह्यू. आणि काय आहे ना, मी काही निवडकच मालिका देते प्रेक्षकांनो, कारण मी एडिटिंग रेकॉर्डिंग करायला एकटीच असते आणि खूप वेळ लागतो या सगळ्या गोष्टींना. पण जे काही रिव्ह्यू तुमच्या समोर येतात ते प्रेझेंटेबल असतात की नाही, मग एखादा लाईक करून टाका. आणि आता पुढे काय होणार आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये ते बघत राहूया. एखादा प्रोमो नक्की आउट होईल या मालिकेचा, आला तर मी तुम्हाला नक्की देईल. मग चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.